हॅलो नमस्कार, मी जान्हवी. तर आजची आमची सकाळ खूप खास होती, कारण आज सकाळी सकाळीच आमच्याकडे 2 बच्चांची एंट्री झाली होती. ते म्हणजे आमचा ऋतू आणि हेतू. ही माझ्या भावाची मुले. त्यांची आज पॅरेंट्स मीटिंग होती, म्हणून 2 लेकरं आज आमच्याकडेच होती. ध्रुवला सकाळी उठवण्याची जबाबदारी पण त्यांचीच होती. त्यांनी आज ध्रुवला लवकरच उठवलं. ध्रुव वगैरे उठला वगैरे मस्त तिघंजण खेळायला लागले. त्यांनी अभ्यास वगैरे करायला घेतला. त्याच्यानंतर ते बॉल वगैरे पण छान खेळले. मग घेतला लेकरांसाठी चहा वगैरे करायला. त्यांना चहा बिस्किट वगैरे दिले. तिघांनी मस्त एन्जॉय करत करत खाल्ले. त्याच्यानंतर मग ते कॅमेराकडे बघून मस्त ॲक्शन वगैरे पण करत होते. ध्रुवने मस्त ऋतूला स्वतःच्या हाताने खाऊ घातलं. मस्त आवरून वगैरे घेतलं आणि देवपूजा करून घेतली. मग घेतला लेकरांसाठी नाश्ता वगैरे करायला. नाश्त्यामध्ये केला मी खमंग ढोकळा, जो की लेकरांना खूप आवडला आणि खूप छान झाला होता. याची रेसिपी माझी यूट्यूबला आहेच, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. तर आम्ही खमंग ढोकळा वगैरे खायला घेतला. ऋतूचं असं होतं फिरून फिरून खाणं. ध्रुवने सांगितलं की थांब पहिले बसून घे आणि खाऊन घे. तर ध्रुवने स्वतःच्या हाताने ऋतूला खाऊ घातलं आणि अशा प्रकारे त्याने सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग घरातली कामं वगैरे आवरून घेतली आणि आम्ही आज गेलो होतो मस्त तिसाई देवीच्या मंदिराला, म्हणजे जरीमणी मातेच्या हा आहे जरीमणी मातेचा तलाव, जिथे की आख्यायिकानुसार आज असं म्हणतात की या तलावाच्या सगळ्या बाजूंनी खारं पाणी आहे आणि देवीची जिथं मूर्ती त्याच्या खाली आजही गोड पाणी आहे, म्हणजे देवीचे आजही तिथं प्रकट स्थान आहे. या तलावाला बघितल्यानंतर मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. मग आम्ही गेलो त्याच्यानंतर मंदिरचंही वातावरण खूप छान आहे आणि इथं खूप शांतता आहे, खूप छान वाटतं मनाला. मस्त मंदिरात गेलो. त्याच्यानंतर ध्रुव बघा कसा मंदिरात पायऱ्या वगैरे त्याचं चढत होता. त्याला कोणाच्या सपोर्टची गरज नाही. आम्ही मंदिरात वगैरे गेलो ना की तो त्याच्याच पायऱ्या वगैरे चढतो, देवाचं दर्शन वगैरे पण तो स्वतःच घेतो. त्याला ह्या गोष्टी करायला खूप आवडतात, जे की आम्हालासुद्धा खूप आनंद देतात. आई बाबा जे करतात ती प्रत्येक गोष्ट ध्रुवला कॉपी करायची असते. म्हणजे मी इथं आता नमस्कार केला तर ध्रुवने पण लगेच तिथे नमस्कार केला. मग आम्ही मंदिरात गेलो, मस्त पूजा वगैरे केली, नमस्कार वगैरे केला. ध्रुवने पण मस्त नमस्कार केला. आणि ही आहे जरीमणी माता, जिचं खरंच अस्तित्व आहे आणि मंदिरात गेल्यानंतर खूप छान वाटतं, मनाला खूप प्रसन्न वाटतं. असं म्हणतात की ही देवीच्या जवळ जो कोणता नवस बोलला ना तो पूर्णच होतो, म्हणून तुम्ही या देवीच्या मंदिराला एकदा नक्कीच भेट द्या. मंदिरातच श्रीराम भगवंतांचं सुद्धा मंदिर आहे, जिथे की आम्ही गेलो, दर्शन वगैरे घेतलं. पण ध्रुवचं एकदा दर्शन घेऊन मन नाही भरलं. तो परत गेला आणि परत त्याने दर्शन घेतलं. त्याचबरोबर या मंदिरामध्ये मस्त खामदेव पण आहे, जिथे की आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथं पण ध्रुव स्वतः त्याचा चढला, त्याने स्वतःच दर्शन पण घेतलं. त्यानंतर मस्त आम्ही दाबेली वगैरे खाल्ली, घरी आलो आणि मस्त स्वयंपाक वगैरे करायला घेतला. स्वयंपाक केला. आजच्या जेवणामध्ये होतं छोल्यांची भाजी आणि चपाती. असा संपला आमचा दिवस. थँक्यू.